शनाया गॅरी ऐक ना आपण गॅरी 1 मिनिट ना. अगं थांब काय शनाया, आपण कुठे आलो कळतंय ना? ही गुलमोहर सोसायटी आहे आपल्या न्यू होम मध्ये. इथे? येस. अरे पॅरेंटनी मला जे पैसे दिले होते त्यातनं मी इथे फ्लॅट घेतला. सुपर्ब आहे ना? काय 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 सुपर्ब काय? तुला कळतं ना ही गुलमोहर सोसायटी, इथे राधिका राहते. गॅरी तू उगाच आता खटखट करू नकोस आणि मला माहित नाहीये का इथे राधिका राहते ते. चल आता आपण जाऊया. ए नाही मी नाही येऊ शकत. तुला जायचं तू जा, मी इथे येणार नाही. ठीक आहे, म्हणजे मम्मा म्हणत होती ते करेक्ट होतं. काय काय म्हणत होती मम्मा? हेच की यू आर नॉट केपेबल ऑफ एनीथिंग. तुला काही जमू शकत नाही. नाही अगं तू ऐक ना माझं, हट्ट करू नकोस. तुला कळते ना ही गुलमोहर सोसायटी आहे, इथे सगळे राहतात. आई बाबा, राधिका, नाना नानी, ती रेवती वगैरे. आपण जर इथे राहायला आलो ना तर हे आपला जीव नकोसा करतील, सळो की पळो करून सोडतील आपल्याला. आपल्याला नाही, आपण त्यांना तसं करून सोडायचं. कारण आता त्यांचा चान्स आहे. पण असं नाही होणार शनाया, तू ऐक ना. हऱ्याच करतील ते, जाता येता टोमणे मारतील, आपल्याला त्रास देतील. त्यापेक्षा तू चल ना यार, नको ना इथे राहिलं. हे बघ गॅरी, तू किती बोललास ना तरी माझा डिसिजन झालाय. मी तुझं ऐकणार नाहीये. ओके, आपण इथेच राहायचंय. ऐक तू तिथे जाऊन तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. एक्सक्यूज मी, कोण तू? हे बघा मॅडम, मी वॉचमन आहे सोसायटीचा आणि तुम्ही जर इथे दिसलात तर तुम्हाला सोसायटीमध्ये पाय पण ठेवता यायचं नाही, असं महाजन आणि काकांनी सांगितलंय मला. मिशील आता मी नंतर बघते. तू आता बाजूला हो. तुम्ही जाऊ शकत नाही आतमध्ये, सांगितलं ना मी एकदा. ये शनाया ऐक ना, आपण जाऊया ना इथून, चल ना प्लीज. गॅरी मला बोलू दे, तू जरा थांब. ए वॉचमॅन, मी इथे घर घेतलंय. काय केलंय? घर परचेस केलं. तर आता मी इथे ओनर आहे. काय? कोणाचा फ्लॅट घेतलात? मला नका विचारू ते, जाऊन सावंतला विचारा जा. हा पुढे मला अडवायचं नाही. चल हो बाजूला. गुड मॉर्निंग मॅम. या आजच्या मीटिंग्स आहेत सगळ्या आणि त्यांचे डिटेल्स पण आहेत त्याच्यात. ठीक आहे, मी पाहते. वनी काम सुरू करण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे महत्त्वाचं. इट्स इम्पॉर्टंट. ते कामाचं होऊ दे, आता नको काही. नाही, हे पण महत्त्वाचं आहे, मला आता बोलायचं आहे. अरे पण काय आपलं ठरलं ना, नंतर बोलायचं, आता नाही बोलायचं. मी माझं डिसिजन चेंज केलं. 1 मिनिट, तुम्ही दोघं जण का भांडताय? मला सांगाल का काय झालंय ते? इट्स नॉट व्हेरी सिरियस. नाही, हे सिरियस आहे आणि मला आत्ताच बोलायचं आहे. आत्ताच बोलायचंय का? हो वहिनी, काल इथे ऑफिसमध्ये शनाया आली होती. काय? येस मॅम. आय वॉज टेलिंग हिम आत्ता नको, बिकॉज तुम्ही उगाच मग टेन्शन मध्ये येता. पण म्हणजे ती इथे येऊन गेली? इथे पण म्हणजे? नाही म्हणजे ती घरी आली होती, पण आईने तिचं काही ऐकूनही घेतलं नाही. तिला घराच्या बाहेर काढलं. करेक्ट केलं. निर्लज्जासारखी आली होती इथे, आम्हाला सांगत होते की तिला गुरुसाठी ते कॅरेक्टर सर्टिफिकेट हवं. येस मॅम, आणि दॅट्स वाय शी वॉन्टेड टू मीट यू ऑल्सो. हो, तुम्ही नव्हता म्हणून घरी गेली असेल. पण मग तुम्ही काय सांगितलं? काय सांगणार? गुरु कसा आहे अख्खा जगाला माहिती आहे. कोण देणार त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट? मी तर खूप चिडलो होतो. येस मॅम, ऍक्च्युली सगळेच चिडले. इवन आय कुडंट कंट्रोल माय सेल्फ अँड आय लिटरली मी तिला हाकलून दिलं मॅम. म्हणूनच ती नंतर घरी गेली आणि घरी तिच्या बरोबर तेच झालं. पण जेनी, तू असं का बोललीस? असं का केलंस? आणि का म्हणजे शी डिझर्व्स इट. तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, जे झालं ते ठीकच आहे. सॉरी, आता प्लीज मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. तुम्ही काम कंटिन्यू करा, मी बाहेर माझं काम करतो. एक्सक्यूज मी. आय ऑल्सो लीव. शन्याला यांच्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट हवं होतं, म्हणजे तिला आणखी काहीतरी करायचंय जे मला कळत नाही आत्ता तरी. नक्कीच काहीतरी वेगळं शिस्त आहे. असंही असू शकतं की तिला यांनी मुद्दाम पाठवलंय. माझं काकू, तुम्ही काय म्हणत होता? कोणीतरी नवीन राहायला आले, कोण आहे ते कळलं का? ते काही कळलं नाही, पण सावंतांनी घर विकलं एवढं मात्र समजलंय. हो बाई. ते याच्या आधी जे राहत होते ना, त्यांचे कुठेतरी पुण्याला ट्रान्सफर झाले आणि बरेच दिवस तर ब्लॉक विकलाच जात नव्हता. आला असेल कोणीतरी, बघू. नानाजी, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला काहीही कळून दिलं नाही.
वास्तविक गुलमोहरमध्ये नुसती टाचणी जरी पडली तरी मला लगेच कळतं. अहो मला पण त्या बायकांमुळेच कळलं, पण कोण आले हे मात्र कळलं नाही. कळेल कळेल कोणीतरी राहायला आलंय तर कळेल आपल्याला. शेजार धर्म त्यांना पाळावंच लागणार आहे, नाही का? नानाजी महाजनी काका, अरे काय झालं सांग ना. अहो ते गुरुनाथ साहेब आणि शनाया मॅडम आपल्या सोसायटीमध्ये राहायला आलेत. काय? हो अहो त्या सावंतांचा फ्लॅट शनाया मॅडमने विकत घेतला असं बोलत होत्या त्या. नाना चला जाऊन बघूयात आणि वसंतरावांना पण घेऊन जाऊया. चला चला. वाव गॅरी, आपलं स्वतःचं घर, हा फ्लॅट आपला आहे. जस्ट यू अँड मी. आय एम सो एक्साइटेड. ऐक ना शनाया, आपण इथे कशाला आलोय? आपण जाऊया ना इथून. हा प्लीज. आपण कुठेही जायचं नाही, आपण इथेच राहणार आहोत. आपण काय दुसऱ्याच्या घरी राहायला आलोय का? नाही, आपण आपल्या घरी राहायला आलोय. वी आर द ओनर्स. अगं पण खूप प्रॉब्लेम्स होतील शनाया. बेटर वे आपण इथून निघून जाऊया ना. आणि एनिवे या बिल्डिंग मध्ये काय ठेवलंय? तुला आठवते का आपण इथे राहत असताना पूर्वी तुला किती आवडायची नाही ही सोसायटी? तू मला नेहमी म्हणायचीस आपण छान अशा अम्युनिटीज असलेल्या सोसायटीमध्ये जाऊया. स्विमिंग पूल, जिम वगैरे सगळं. इथे काय ठेवलंय? आपण जाऊया ना दुसरीकडे. नाही, कारण तिथे गुड फॉर नथिंग आणि गुलमोरियन्स नसतील ना. मला इथे राहून त्यांना टीज करायचं, त्यांना त्रास द्यायचा. शनाया कशाला पण उगीच. बघितलंस? या हाय. हा मिशी, अँटेनास खूप स्ट्रॉंग आहेत ना, सगळं लगेच पकडतं नेटवर्क. बघ नेटवर्क सॉलिड असतं ना तुला इथं येऊनच दिलं नसतं. कुठल्या अधिकारानं बोलतेस तू हे? हा, इतकं सगळं झालं तरी गुरुनाथ तू इकडे असं तोंड घेऊन आलायस? लाज नाही वाटत तुला? अरे बाकी कुणाचं काही स्वैर सुतक नाहीये तुला, पण आपल्या मनाचा तरी विचार करायचास ना. गुरुनाथ तुझ्यासारखा मुलगा जन्माला घातला ना, आमच्या नशिबाचे भोग आहेत. झालं, हेच नको होतं मला. हे शनाया, आमच्यात बोलायचं नाही तू. मी याला जाब विचारतोय. काय रे, पैसे कुठून आणले हे घर घ्यायला? काही केलं असेल हो, चोरी केली असेल नाही तर दरोडा घातला असेल. आपल्याला काय त्याच्याशी, बघेल ना त्याचं तो. पण गुरुनाथ, ही आमची सोसायटी आहे. इथं कोणी राहायचं आणि कोणी नाही हे मी ठरवतो. तुझी हिम्मत कशी झाली मला विचारल्याशिवाय इथे यायची? बघा बघा उत्तर देतो का बघा. ए गुरुनाथ बोल. हे बघा, मी काही इथे स्वतःहून नाही आलेलो. मला इथे आणण्यात आलंय. एक कानाखाली काढील ना, बडाबडा बोलशील तू. त्याला काय विचारताय? मला विचारा. घर मी घेतलंय, मी त्याला घेऊन आली इकडे. तू घर घेतलंयस? हो. उगाच बाता मारू नकोस. शनाया तू आता इथून निघ, नाही तर पोलिसांना बोलवू. हा आम्ही. ठीक आहे, बोलवा. काय म्हणून बोलवणार तुम्ही? हेच सांगणार की लुच्चे लफंगे इथे राहायला नकोत म्हणून. माझ्याने बोल लावाच तुम्ही, बघूया काय होते. लावा लावा. 1 मिनिट. कोणी काहीही बोलायचं नाही, कारण मी हे घर विकत घेतलंय. ओके? सावंत काय म्हणते ही? हो, त्यांनीच फ्लॅट विकत घेतलाय माझा, ते पण हार्ड कॅश देऊन. काय? एक मिनिट. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, मुळात हे घर तुम्ही हिला विकलतच का? त्या गुरुनाथला ओळखत नाही तुम्ही? काय माहिती नाही याच्याबद्दल तुम्हाला? हो, मला कसं माहिती असणार नाना? हो, त्या माझ्याकडे आल्या, त्यांनी हार्ड कॅश दिली, शिवाय 5 लाख रुपये जास्त दिले. मग मी विकणार नाही का? बरं मॅडम, हे पेपर्स. थँक्यू. पण सावंत साहेब, हे मला विचारल्याशिवाय का विकलं घर तुम्ही तिला? हो, त्यात विचारायचं काय तुम्हाला? 5 लाख रुपये जास्त दिलेत म्हटल्यावर विकणार नाही का मी? मॅडम, मी लिगल फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आजपासून हे घर तुमचं. ओके? बरं नाना, येतो. आठवण ठेवा. येतो का? येतो. तिला इथनं आधी बाहेर काढली पाहिजे. मिशी अंकल, तुम्ही ना मला टच पण करू शकत नाही.
कारण मी ना हार्ड कॅश दिले, कॅश. कळलं ना? हां, आणि तुम्हाला अग्रीमेंट चेक करायचं असेल तर तुम्ही गो हेड, चेक करा. काय महाजनी, कायद्यानं तुम्ही इथं काही करू शकत नाही. नाना, अहो कायदा हा आपल्यासारख्या चांगल्या लोकांसाठी असतो, तिच्यासारख्या मूर्ख लोकांसाठी नसतो. गुरुनाथ, तू इथे राहायला आलास खरा, पण राधिकाला त्रास द्यायचा नाही, ध्यानात ठेव. पण बाबा मी काय केलंय? गाप. तोंडातून एक चका शब्द काढायचा नाही. आणि हे बघ शन्या, तू इथे घर घेतलंस ते घेतलंस, राहशील इथे, पण नाटकं करू नकोस. हा, सांगून ठेवते. आता तुम्ही सगळे जा, ओके? मला तर हा वाद वाढवायचा नाहीये. आय वॉन्ट पीस. बाय, सी यू. अच्छा, पीस. थांब, तुझे पीसच काढतो. व्हेरी फनी. बघतोस तू इथे कशी राहतेस ते. नाही तुला इथनं हाकलून दिली ना तर बघच. ओके, कूल. बाय. आता तुम्ही तुमच्या घरी जा. मला माझ्या घरी थांबू द्या. मला असं वाटतं राधा, तू या दोघांना अजिबात महत्व देऊ नकोस. नाही नाही, मी महत्व देणारच नाहीये, पण माझं म्हणणं इतकंच आहे की हिंमत वाढली आहे शन्याची. ती इथे तर येऊन गेलीच, शिवाय घरी सुद्धा आली होती. काय येते भेटायला तुला? कशासाठी? म्हणजे काय पैसे हवेत का तिला? नाही, तिला यांच्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट हवं होतं. काय निर्लज्जपणाचा कळस आहे हा. अरे इतकं सगळं घडूनही लाज कशी वाटत नाही यांना? यांच्याकडनं तर काही अपेक्षा नाहीच आहेत, पण हिला सुद्धा चूक काय बरोबर काय काही कळत नाही. नाही नाही, चूक काय बरोबर काय हे कळण्या एवढा सेन्स सुद्धा नाही. मला सांग राधा, ती शनायाची आई, ती शनू बेबी करायची, ती तिच्या सांगण्यावरून ती येत नाही ना इथे? असू शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ गुरु, शनाया आणि हे सगळेच पुन्हा एकत्र आलेले असणार. त्यांचं हे असंच असतं, घटके ते घटके दुसरं. गुरुने लाच सोडलेली आहे आणि या पोरीला अक्कल नाही. बरं झालं आनंदने घालवून दिलं ते. पण तू आता विचार करू नकोस तिचा जास्त. हो, पण राधा फक्त अलर्ट राहा. कारण तुझ्याकडून पैसे उकळायचा प्लॅन असू शकतो यांचा, आणि तुझ्या इमोशनल स्वभावाचा सुद्धा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला सिंपथी द्यायची नाही अजिबात. हो. बापरे, भलतच घडलं. हो ना. इथे कशी काय आली असेल राहायला ती? काय होणार आहे कोणास ठाऊक. भयप्रदे, घाबरू नकोस. घाबरून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. आपण सगळ्यांनी एकदा ठरवलं ना की हा प्रश्न तडीस न्यायचा. हो, पण सरिता वहिनींना कळलं तर काय होईल? नाही नाही, तिला आत्ताच कळायला नको, नाही तर ती स्वतःला मानसिक त्रास करून घेईल. हे बघा, सध्या कोणी काही बोलू नका. मी तर म्हणतो राधिकेला सुद्धा एवढ्यात कळता कामा नये. मला खूप भीती वाटते हो. परत ते आधी हा विचार करा की ती इथे आली कशी. करेक्ट आहे. या बायकांना ना आगोबाई इच्छेशिवाय काही जमतच नाही. हो, तुम्ही गप्पा बसा. हा, वेळ आली ना तर आम्ही दुर्गेचा पण अवतार घेतो. हा, आणि दाखवून दिले आम्ही. या शन्याला चांगलेच 14 वरातनं दाखवलं होतं. हे बघा, त्या गुरु आणि शनायाला धडा शिकवायला ना मी काय वाटेल ते करीन. अरे वा, एवढा उत्साह असेल ना तर 2 दिवसात त्यांना आकलून देऊयात. नानाजी, मी काय म्हणतो, आपण यांच्या विरुद्ध असहकार चळवळ करूयात. शाबास महाजनी. आपण माझ्याने नेमकं करायचं काय? त्यांच्या घरापुढे काय धरणं धरायचं? हो, निदर्शनं करायची. नाही नाही, काही मदतच करायची नाही. दूध नाही, पाणी नाही, पेपर नाही, काहीही त्यांना मिळून द्यायचं नाही. सोसायटीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगणार आहे की ते नाहीयेत असंच समजायचं. बघूया ती आळशी शनाया काय करते ते. नाही तिला सोसायटीतनं घालून दिलं ना तर माझं नाव नाही सांगणार. वा महाजनी, असाच जोर लावायचा. वसंतराव, तुम्ही निश्चिंत राहा. गुरु आणि शनया इथून जाणार.
पण मला एक कळत नाही, हा एवढा मोठा फ्लॅट घेण्यासाठी पैसे आले कुठून तिच्याकडे? आता ते पैसे आले कसे, कुठून आले याच्याशी आपल्याला काय करायचंय? फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, आपल्याला हे सगळं राधिकेपासून लपून ठेवावं लागणार. हो ना, राधिकाला हे सगळं कळलं तर किती त्रास होईल, टेन्शन येईल तिला. नाहीतर काय, आधीच तिच्या डोक्याला काय ताप कमी आहेत. मला तीच काळजी आहे. कारण नानासाहेब आज ना उद्या तिच्या पुढ्यात ते येणारच आहे. ही शनयानं राधिकाच्या मागे नष्टर आहे, नष्टर. आता आपला प्लॅन सुरू. सर्वप्रथम मी सावंतांना जाऊन भेटणार आहे. हा हो हो, आपण मोठी हाऊस वॉर्मिंग पार्टी करूया. आय प्रॉमिस. येस. ओके चल बाय बडी, मला खूप काम आहे यार. बाय बाय बाय. गॅरी, अरे असंच काय बसलायस? केवढं सामान लावायचं. चल मी तुला हेल्प करते. ऐक नाही शनाय, थांब ना. काय कुठून उत्साह आणलायस? तू पाहिलंस ना ते येऊन काय बोलले? हो पाहिलं, आणि मी त्यांना त्याचं आन्सरही दिलं. माझ्याकडे आहेत ना लीगल पेपर्स, मी दाखवले त्यांना. अरे पण आपण इथे राहायचा अट्टाहास का करतोय? गॅरी यार, किती वेळा रिझन देऊ तुला? अगं पण तुला कळतंय ना ते लोक येऊन कसे बोलले आपल्याला आणि काय त्यांना वाटतंय? काय बोलले हे बघ. मी माझ्या हस्बंड बरोबर मस्त राहतेय फर्स्ट टाइम लग्नानंतर. त्यांना इथे येऊन तमाशा करायची काहीच गरज नव्हती. मग अजून काय करणं अपेक्षित होतं त्यांनी? ज्यांना ते काही येऊन आपलं वेलकम करणार होते, काय वा वा स्वागत, नवीन आलात राहिला, या या आम्ही तुमचं स्वागत असं नाही होणार आहे शनाया. हे बघ, त्यांना आपण इथे नकोय तर बेटर आपण इथून सगळं सामान बांधू आणि निघून जाऊ. आपण आपलं आपलं राहू ना. हे बघ, सामान बांधायची वेळ आता राधिकावर येणार आहे, आपल्यावर नाही. आपण इथं कुठेही जात नाही होत गॅरी, अँड दॅट्स फायनल. या ऐक माझं. नाही, तू मला आता काहीतरी खायला आणून दे, मला खूप भूक लागली. पण तू एकदम माझं ऐकून तर घे ना. आपण इथे आण. वेट. हे घे, इको फ्रेंडली. लवकर या बेबी. बाय. काय कर राधा? काय तू अजूनही त्या शनायाच्याच विचारात आहेस का? काय झालंय? नाही तसं नाही. तसं नाही काय, तेच विचार चालू आहे. तुझं ना राधा जरा प्रॉब्लेमच आहे. नको त्या माणसांचा विचार करत राहायचा, आणि जी माणसं समोर उभी आहेत ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे त्यांचा अजिबात विचार करायचा, त्यांना किंमतच द्यायची नाही. म्हणजे मी तुझ्या समोर जो उभा आहे त्याचं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. त्यांच्याकडे जरा तरी बघ, जरा डोळ्यात डोळे घालून जरा किंमत तरी दे. कोण कोण तुम्ही? मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सौमित्र बनहट्टी. माझं राधिका नावाच्या एका स्त्रीवर अतिशय मनापासून प्रेम आहे. तुमची काही ओळख आहे का हो? म्हणजे काही मदत करू शकाल का? हो आहे ना. अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, पण 4 दिवसानंतरची मिळेल. चल. अनरोमॅन्टिक आहेस यार. इतकी छान मी तुला लग्नाची मागणी घालतोय, दुसरी एखादी मुलगी असती ना तर अशी प्रेमाची कबुली दिली असती तिने लगेच. मी पण देते की, त्यात काय. उशीर होतोय, निघूया. चल.